नमस्कार मित्र मैत्रिणी, अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे। तर आजची इथे आहे 4 तारीख आणि काल आपण डिझनीलँडला गेलो होतो। खूप मजा केली, खूप फन केलंय आणि खूप चाललोय भरपूर, पाय वगैरे पण दुखवलेत चांगले आम्ही। आणि आज सकाळी आम्ही आता ह्या हॉटेलची रूम चेकआउट करत आहोत। तर हे हॉलिडे इन मध्ये आपण थांबलो होतो। तर पुढील प्रवास आम्ही तुम्हाला दाखवू। नीलचं म्हणणं आहे आपण कुठे चाललोय ते आपण आता सांगायचं नाही, तर आम्ही ज्या ठिकाणी पोहोचू त्या ठिकाणी तुम्हाला सांगू आम्ही कुठे आलो आहोत। चला तर आपण आता ही हॉटेल सोडणार आहोत, ही रूम आता चेकआउट करूया। चला जाऊया आणि तुम्हाला पण आम्ही सोबत घेऊन चालतो, तुम्ही पण एन्जॉय करा। हा आजचा माझा लुक कसं वाटतंय, आवडला का? आज मी स्कर्ट घातलेला आहे आणि मस्तपैकी स्कर्टला हे पण आहे, छान आवडलं का तुम्हाला? आणि असा हा टॉप आहे, लाईट ब्ल्यू आहे, आकाशी कलरचा हा टॉप आहे लाईट। आणि हे पण, आणि या ठिकाणी हे पर्ल कानातले घातले, मोत्याचे कानातले, बस काही नाही बाकी। आठवण म्हणून हॉटेलमधील रूममध्ये एक फोटोही काढून घेतला मी। त्यानंतर आम्ही खाली ब्रेकफास्टसाठी आलो। सर्व तयारी, बॅगा वगैरे पॅक करून आम्ही निघालो। उशीर झाला ब्रेकफास्टसाठी यायला, तर या ठिकाणी फ्रूट संपलेले आहेत। पलीकडच्या बाजूला 2 सफरचंद आहेत आणि साईडला सिरियल ठेवलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, आणि त्याच्या साईडला या ठिकाणी ड्रायफ्रूट्स ठेवलेले आहेत, ते तुम्ही मिक्स करून घेऊ शकता त्यात। या ठिकाणी ब्रेड आहे, मफिन संपलेले आहेत, खाली डोनट आहेत, साईडला या ठिकाणी जाम जेली आहेत आणि टोस्टर आहे ठेवलेलं। आणि मी ब्रेकफास्ट घेऊन बाहेर निघाले आणि किचन बंद झालेलं आहे, तुम्हाला दिसत आहेत ते दोन्ही दरवाजे बंद। आणि या ठिकाणी हा ब्रेकफास्ट एरिया आहे, खूप मोठा आहे, पलीकडे सुद्धा आहे। तर या ठिकाणी मी हा ब्रेकफास्ट घेतलेला आहे, सिरियल घेतलेला आहे, एक सफरचंद घेतलेला आहे आणि दूध घेतलेलं आहे सिरियलमध्ये मिक्स करून खायला, आणि या ठिकाणी स्वीट डोनट आहे। तर चला आता आम्ही चेकआउट करतोय ह्या हॉटेलमधून। तर पहिल्या दिवशी काही दाखवता आलं नाही तुम्हाला ह्या हॉटेलचं फ्रंट ऑफिस, तर हे अशा पद्धतीचं आहे, बरंच मोठं आहे। पहिल्या दिवशी तुम्हाला बाहेरून हॉटेल दाखवलं गेलं नाही, तर आज दाखवते तुम्हाला। हे एवढं मोठं हे हॉटेल आहे हॉलिडे इन। कसं वाटतं तुम्हाला हे? आणि ही आहे हॉटेलची फ्रंट साईड, पुढची बाजू अगदी रोडला लागून आहे, तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल। आणि हे पुढच्या साईडने अशी ही बिल्डिंग दिसते। तर कसं वाटलं तुम्हाला हे हॉटेल? आणि पहिल्या दिवशी काही फोटो झाला नाही, तर म्हटलं निघताना तरी ह्या हॉटेल समोर उभं राहून एक आपला आठवण म्हणून फोटो काढून घ्यावा। चला आपण आता निघालो पुढच्या प्रवासाला। तिथे पोहोचल्यानंतर आम्ही दाखवतो। आज आहे 4 तारीख, 4 जुलै। काय आहे अमेरिकेचा 4 जुलै? हां, तर 4 जुलै हा इंडिपेंडन्स डे आहे अमेरिकेचा। ठीक आहे, आपण आता निघूया पुढच्या प्रवासाला।
आपण आलेलो आहोत युनिव्हर्सल मध्ये. आपण आता एंट्री केलेली आहे. इथे उभं राहा. हे काय? अच्छा मग आपण आलेलो आहोत लॉस एंजल युनिव्हर्सल स्टुडिओमध्ये. नील तुम्हाला म्हणाला होता की आत्ता नाही सांगणार, आम्ही तुम्हाला तिथे पोचल्यानंतर सांगेल. आणि आता इथे युनिव्हर्सल स्टुडिओच्या आतमध्ये एंट्री केल्याबरोबर पप्पा आणि नील चालले आपले पुढे पुढे. आहे का आठवण तुम्हाला सांगण्याची की आम्ही युनिव्हर्सल स्टुडिओमध्ये आलो आहोत म्हणून? नाही ना? चला, मी तुम्हाला सांगून टाकलेलं आहे. चला, तुम्ही पण घ्या आता युनिव्हर्सल स्टुडिओमधील मजा. तर याच्या आतमध्ये एंट्री केल्याबरोबर आपल्याला खूप मोठी मोठी अशी शॉपिंग सेंटर आणि छान छान मोठी मोठी दुकानं बघायला मिळणार आहेत. हे बघा, बघत राहा तुम्ही फक्त. हे बघा, नील आणि धीरज चालून दमले वाटतं, इथे येऊन बसले. तर पाहिले हे बघा, धीरज आणि नील गेले सुपर निंटेंडो वर्ल्डच्या दुकानात. आता काय बघणार आहे माहिती नाही. चला, आपणही जाऊया. कसं दिसतोय नील? छान दिसतोय ना या टोपीमध्ये? Would you even be with me if it's so out of your way? Would you spend your time with me, building a life every day? I could be everything you wanted, I don't mind, no. Is it worth it? I want you to tell me every time. The water's cold, I wish I'd known this road isn't the easiest. I wanna know what you told in your mind when you're standing by my side. We could be easily anywhere in the world this time. We could be. हो, चला, आपण मेन आता युनिव्हर्सल गेटच्या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी मोठं युनिव्हर्सलचा साईन दिसतोय. या ठिकाणी दिसलंय युनिव्हर्सल. नाव
चला आपण आता मेन युनिव्हर्सल स्टुडिओच्या आतमध्ये जात आहोत. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल सिक्युरिटी टाईट अगदी. तर आपलं बॅकपॅकमधलं सगळं सामान यात टाकायचं आहे ट्रेमध्ये. मोबाईल वगैरे सगळं काही काढून ठेवायचं आहे आणि नंतर आतमध्ये जायचं आहे आणि ते आपली चेकिंग करणार. चला आपण आता सिक्युरिटी चेकिंगमधून स्टुडिओच्या आतमध्ये आलेलो आहोत. हे बघा आमच्या बाजूच्या सिक्युरिटी लाईनमध्ये त्यांच्या बॅगमध्ये काहीतरी असणार म्हणून ते ट्यून वाजले आणि आता ते बॅग चेक करत आहेत. तुम्हाला या ठिकाणी दिसतंय हे बघा या ठिकाणी. तर हा मोठा युनिव्हर्सल स्टुडिओचा सिम्बॉल. आता आपल्याला पुढे अजून लाईनमध्ये उभं राहायचं आहे. या ठिकाणी आपले तिकीटं आपल्याला स्कॅन करायचे आहेत. तुमच्याकडे मोबाईलमध्ये तिकीट असेल तर मोबाईलवरती स्कॅन करा. तर या ठिकाणी आपली फिंगरप्रिंट घेतात आणि आपला एक फोटोसुद्धा ते काढतात आणि आपलं तिकीट या ठिकाणी स्कॅन करून मग आपण अशा पद्धतीने आतमध्ये एंट्री करायची आहे. आता माझं करून झालेलं आहे तर आता नीलचं ते करत आहेत. फिंगरप्रिंट्स आणि फोटो काढत आहेत. आता तो आत आला. आता खऱ्या अर्थाने आम्ही युनिव्हर्सल स्टुडिओच्या आत आलेलो आहोत. तर पाहिलं एवढी मोठी सगळी प्रोसेस करून आपल्याला युनिव्हर्सल स्टुडिओच्या आतमध्ये एंट्री मिळते. तर तुम्हाला अगदी संपूर्ण मी माहिती दिलेली आहे आणि दाखवलेलं सुद्धा आहे. आपण फनलँडच्या आतमध्ये एंट्री केलेली आहे. ह्या एरियामध्ये या भागामध्ये सगळ्या लहान मुलांसाठी राईड आहे वेगवेगळ्या. चला आपण आता फनलँडमधून दुसऱ्या एरियात आलेलो आहोत. तर या ठिकाणी ही राईड आपण करणार आहोत. तर या बिल्डिंगवरती तुम्हाला हे राईडचं नाव दिसत असेल. राईडचं नाव आहे द सिक्रेट लाईफ ऑफ पेट्स ऑफ द लीश आणि ही या ठिकाणी आपण करणार आहोत. या ठिकाणी लाईन लागलेली आहे
क्यू तुम्हाला दिसत असेल. या ठिकाणी नील आणि धीरज लाईनमध्ये उभे आहेत, तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल. आणि ही राईड जी आहे ही नवीन आहे. तर 2021 एप्रिलमध्ये ही राईड सुरू झालेली आहे. चला आपण आता बघूया कशी आहे ही राईड. बिल्डिंग तर दिसते, एवढी मोठी बिल्डिंग, त्याच्या आतमध्ये आहे की काय कळेल आपल्याला. आपण आता राईडसाठी बिल्डिंगमध्ये शिरलेलो आहोत आणि हे आपल्याला आता जाता जाता दिसतंय काय काय. या ठिकाणी गर्दी दिसत असेल तुम्हाला, लाईन लागली. आता आम्ही पुढे लाईनमधून सरकत आलेलो आहोत आणि एका रूममध्ये आम्ही या ठिकाणी शिरलेलो आहोत. या ठिकाणी ह्या फ्रेम्स लावलेल्या दिसत आहेत. तर आता ह्या रूममध्ये किती वेळ वेट करायचं माहीत नाही. तर आम्ही आता लाईनमधून पुढे पुढे जात आहोत आणि आम्हाला असं काही काही वेगळं वेगळं बघायला मिळत आहे. तर आता ही कोणत्या प्रकारची राईड आहे, राईडपर्यंत पोहोचायला अजून किती वेळ लागणार आहे आपल्याला माहिती नाही. And this year is nobody. Do not learn my name. We will not be friends. Chloe. We can't just ignore them. They probably a fly. That's got my focus. Hey, fly. Do you need a? चला लाईनमधून आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. या ठिकाणी हा सोफा आहे. हे बघा लाकडाचे सोफावरती बसले. निलोबा कसा आहे का सोफा? स्क्रॅचेस जाणार नाही, फाटणार नाही, काहीच नाही. अगदी तुमची लाईफ संपेल पण त्याची लाईफ संपणार नाही. लाईन आहे हे बघा, किती मोठी लाईन आहे. एका एका ठिकाणी एवढं थांबायचं. हे बघा एकदम मोठ्या मोठ्या लाईन आहेत. कोणत्या राईडमध्ये आलो आपण? राईड थोडं वॉकिंग आहे असं. नुसतं वॉकिंग आहे? नाही वॉकिंग नाही, मला राईड नाही. आय डोंट नो. काय पण नाव काय? सिक्रेट लाईफ ऑफ पेट्स नाव आहे. सिक्रेट लाईफ ऑफ पेट्स मध्ये आलेलो आहोत आम्ही. मोठी लाईन आहे. 10 मिनटापासून आम्ही फक्त चालतोय. बाहेर पण उभं होतो आम्ही. चला आम्हाला वाटलं फक्त चालतच राहायचं की काय, काही दिसतंय की नाही. चला दिसले आता. राईड आहे या ठिकाणी. नंबर आलेला आहे जवळच आपला. चला आपण आता राईडमध्ये बसलेलो आहोत. काय काय दिसते राईडमधून मी तुम्हाला पण दाखवते. हे अशी पद्धतीचे आहे. एका पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये बसल्यासारखं वाटते ओके नाही. हे बघा राईड कशी आहे दिसली. पुठ्ठ्याच्या बॉक्ससारखी. चला आम्ही एन्जॉय करतो, तुम्ही पण एन्जॉय करा ही राईड बघून. Check out my button cap. Yeah, a flying boat. You can go home now. You can fish and send it off.
You love me. I just did that song. That's what song I know. You're welcome. Ooh, what fun. We thought you had chance. संपली राईड. आपण आता उतरूया. या राईडमधून बाहेर पडतो ते आपण डायरेक्ट दुकानातच. आवडली की तुम्हाला ही राईड? लहान मुलांसाठी चांगली होती राईड. कशी वाटली तुला ही राईड? खूप छान. आम्हाला बेबीजचे पण आवडतात. चला अर्धा तास गोल गोल फिरलो 5 मिनिटासाठी. ही राईड तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. युनिव्हर्सल स्टुडिओ हॉलिवूडमधला आमचा हा पहिला दिवस होता. अजून संपलेला नाही आहे पहिला दिवस, तर व्हिडिओ खूप मोठे मोठे होतात, म्हणून आता मी हा व्हिडिओ इथेच संपवते आणि उरलेला पहिल्या दिवसाचा भाग मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकेल. तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या सिटीमधून पाहत आहात तेही मला नक्की सांगा आणि कोणत्या वेळेत तुम्ही व्हिडिओ बघता माझे तेही मला कळवा, म्हणजे मी त्या वेळेत मी व्हिडिओ अपलोड करत जाईल. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच अमेरिकेमधील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. धन्यवाद.